आज जो आपला कंबाईनचा मुख्य परीक्षेचा पहिला पेपर झालेला आहे त्यामध्ये मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान असे 3 विषय होते. त्यातल्या प्रश्नांमधलं आज आपण इंग्लिश ग्रामरचे जे प्रश्न विचारलेले होते त्यांचं अनालिसिस करूयात, त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूयात. आयोगाची आन्सर की अजून आलेली नाही, पण संभाव्य उत्तरं काय असू शकतात याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. माझ्याकडे हा जो पेपर आहे हा आजचा 1 ऑक्टोबर 2023चा पेपर आहे आणि ही परीक्षा जी झालेली आहे यातला बी सेट जो आहे त्या पेपरमधले हे प्रश्न आज मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, द हजबंड अँड द वाईफ नेक्स्ट डोअर हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. द इडम कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स युज्ड इन द सेंटेन्स अबाव मीन्स. या ठिकाणी आपल्याला कॅट अँड डॉग म्हणजे आपण मराठीत बघितलेलं असतं किंवा ऐकलेलं असतं, काय कुत्र्या मांजऱ्यासारखे भांडतात, बरोबर. यावरून तुम्हाला हे गेस करता आलं असतं. इथे लिहिलेलं आहे ॲनिमल एक्झिस्टन्स, अनकल्चर्ड लाईफ, निग्लिजिबल एक्झिस्टन्स. आता हे कॅट डॉग आहेत म्हणजे डायरेक्ट ॲनिमल एक्झिस्टन्स असं आपण म्हणू शकत नाही. निग्लिजिबल म्हणजे नगण्य आणि अनकल्चर्ड म्हणजे असंस्कृत. ठीक आहे, पण हे सुद्धा आपलं उत्तर नसणार आहे कारण ते सतत भांडत असतात. परपेच्युअल म्हणजे सतत घडणारी गोष्ट, त्यामुळे आपण त्यांना म्हणू शकतो की हे भांडत असतात. क्वेश्चन नंबर 51चा आन्सर असेल ऑप्शन 3. अजून आयोगाची आन्सर की आलेली नाही. आपण इथे जे प्रश्नांची उत्तरं बघत आहोत ती आपण जे अनालिसिस करत आहे त्या बेसिसवर असेल. जर आयोगाने याचं उत्तर वेगळं काही दिलं तर ते तुमचं उत्तर असू शकतं, पण एक आपल्याला रफ आयडिया यायला पाहिजे की आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क मिळू शकतात, म्हणून हे एक्सप्लेनेशन कंडक्ट केलं जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्यांचं कोणता व्हॉइस आहे ते ओळखायचं आहे, ॲक्टिव्ह की पॅसिव्ह ते. डू नॉट इन्सल्ट द पुअर. ठीक आहे, यामध्ये आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स दिसत आहे आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात V1 होते आणि इथे हे ॲक्टिव्ह व्हॉइस मधलं सेंटेन्स आहे. ठीक आहे, कारण इथे आपल्याला जी कृती सांगितलेली आहे ही ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे आणि इथे V1चा वापर दिसत आहे, त्यामुळे हे सेंटेन्स ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे, V3 नाहीये. आणि जे सेकंड सेंटेन्स आहे, लेट द पुअर बी नॉट इन्सल्टेड, यामध्ये आपण V3चा वापर केलेला आहे. हे कशावरून कळतं आपल्याला, बी वरून. ठीक आहे, आणि इथे लेटनी वाक्य सुरू झालेलं आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्सचं ज्यावेळेस आपण पॅसिव्हमध्ये कन्व्हर्जन करतो त्यावेळेस आपण लेटचा वापर करत असतो. आपण जी PYQची सिरीज चालू केलेली आहे एक्सप्लेनेशनसाठी, त्यामध्ये आता कंडिशनल सेंटेन्सेस हा टॉपिक पूर्ण झालेला आहे. आता आपण उद्यापासून व्हॉइसचे लेक्चर्स बघायला सुरुवात करणार आहे. व्हॉइसवरती आत्तापर्यंत MPSCच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्यांचं स्वरूप कसं असतं आणि त्यांची उत्तरं हिंट्सच्या माध्यमातून किंवा मग ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरून कशी सोडवायची आणि परीक्षेमध्ये पटपट उत्तरं कशी मिळवायची, यासाठी आपली ती सिरीज तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण जे व्हिडिओज अपलोड होतील ते झाल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन्स येतील. या प्रश्नामध्ये आपल्याला कळलेलं आहे की पहिलं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे आणि सेकंड पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. त्यामुळे आपण ए ॲक्टिव्ह, बी पॅसिव्ह ही जी वाक्य आहे 52 याचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन सेकंड. पुढचा प्रश्न आहे, शी कास्ट असाइड ऑल शेम अँड एलोप्ड विथ हर बॉयफ्रेंड. ठीक आहे, आता इथे कास्ट असाइड या इडमचा अर्थ काय आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. कास्ट असाइड ऑल द शेम म्हणजे तिने सगळी जी काही लाज होती ती सोडून दिली किंवा ती अमान्य केली, बरोबर, आणि ती पळून गेली. इलोप्डचा अर्थ असतो पळून जाणे. आता निग्लेक्टेड म्हणजे दुर्लक्ष करणे, फॉरगॉट म्हणजे विसरणे, टॉलरेट म्हणजे सहन करणे आणि रिजेक्ट म्हणजे काय, नाकारणे. मग ती जी काही लाज होती किंवा जे काही तिला असं शेम वाटत होती ती त्यांनी नाकारली आणि ती गेली. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर क्लिअरली आपल्याला कळलं असतं, सेकंडमध्येच मिळत आहे. क्वेश्चन नंबर 53चा आन्सर असेल आन्सर ऑप्शन सेकंड. पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द काइंड ऑफ नाउन. आता इथे नाउनचा प्रकार विचारलेला आहे, अंडरलाईन वर्ड. इथे सेंटेन्स नाही वाचलं तरी कळेल की वूड हे मटेरियल नाउन असतं. आपण एखादी वस्तू बनवण्यासाठी ह्याला रॉ मटेरियल म्हणून वापरलं, त्यावरून हे लक्षात ठेवू शकता तुम्ही, हे मटेरियल नाउन आहे. 54चा आन्सर असेल थर्ड. पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज रॉंग ऑर इनकरेक्ट. आता इथे आपल्याला फक्त रॉंग किंवा इनकरेक्ट कोणतं सेंटेन्स आहे ते बघावं लागेल. दोज सॉर्ट ऑफ मेसेजेस आर नॉट टू माय टेस्ट. दोज सॉर्ट ऑफ मेसेजेस इज नॉट टू माय टेस्ट. इथे आपल्याला 2 कीवर्ड्स मिळत आहेत, दोज आणि मेसेजेस. ठीक आहे, दोन्हीही प्लुरलमध्ये आहेत आणि त्यामुळे आपल्याला प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरणं मस्ट आहे. आणि पहिल्या वाक्यामध्ये आरचा वापर दिसतो जे योग्य आहे. इज इथे आपण सिंग्युलर म्हणतो त्यामुळे ते इनकरेक्ट असेल. मग बी सेंटेन्स रॉंग आहे किंवा मग ए करेक्ट आहे असं जे म्हणणार ते बघूयात. ए इज करेक्ट, बी इज रॉंग. आपलं उत्तर असेल 52चं सेकंड आन्सर. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 56 आहे, व्हाय डिड ही पनिश यू
विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द अबाव सेंटेन्स. आपण उद्या जे व्हॉइसचे लेक्चर्स बघणार आहे त्यामध्ये आपण डिटेलमध्ये लेक्चर बघूयात की इथे आपण कोणकोणते WH टाईपचे जे वर्ड्स असतात त्यांच्यानंतर आपण त्यांच्याबद्दल पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसा करतो वगैरे या वाक्यरचनांचा अभ्यास आपण या पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये करणार आहे. पण सध्या एक गोष्ट लक्षात ठेवायची, क्वेश्चन आहे तर त्याचं क्वेश्चनच कायम राहिला पाहिजे. यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करता आला पाहिजे होता. यावरून अर्ध प्रश्न आपला कसा सुटतो ते बघा. व्हाय डिड ही पनिश यू. पनिशमेंटची क्रिया झालेली आहे. सब्जेक्ट कोण आहे ही आणि ऑब्जेक्ट कोण आहे यू. म्हणजे तुला पनिश का केलं गेलं, बरोबर. आणि आपण जनरली पॅसिव्ह व्हॉइसची वाक्यरचना करत असतो त्यावेळेस बाय नंतर सब्जेक्ट वापरतो. मग जर बाय नंतर सब्जेक्ट इथे दिसत नाहीये त्यामुळे आपलं बी आणि डी जे उत्तर आहे ते चुकणार. मग आपण बी आणि डी करेक्ट आहे असं म्हणणारे ऑप्शन्स एलिमिनेट करूयात. ए आणि सी पैकी कोणतं बरोबर असेल हे फक्त वाक्यरचना कशी बनवायची, प्रश्न कसे फ्रेम करायचे यावरच हा प्रश्न सुटत होता. आपली जी टेन्सची सिरीज आहे त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेलं आहे की वाक्यरचना कशा करायच्या असतात. WH टाईपचे जे वर्ड्स असतात त्यांची आपण ज्यावेळेस क्वेश्चन्स फ्रेम करतो, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवतो त्यावेळेस WH टाईपच्या वर्ड नंतर एखादं हेल्पिंग वर्ब वापरलेलं असतं. याला तुम्ही मोडाल सुद्धा म्हणू शकता, ऑक्झिलरी. आणि मग इथे आपण जे काही वर्ब वापरलेलं आहे त्यानंतर मग सब्जेक्ट येत असतो. ठीक आहे. त्यानंतर मग व्हर्बचा वापर होतो आणि मग ऑब्जेक्ट येऊ शकतो. म्हणजे कसं आहे, जर तुम्ही सब्जेक्टला प्रश्न विचारला तर या प्रश्नामध्ये सब्जेक्ट मिसिंग असेल, ऑब्जेक्टला प्रश्न विचारला तर ऑब्जेक्ट मिसिंग असेल, असे एक सिंपल वाक्यरचना असते. या अशा सेंटेन्सेसच्या स्ट्रक्चर्सबद्दल मी माझ्या टेन्सच्या सिरीजमध्ये खूप डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इथे आत्ता आपण ते बघणार नाही. अशा पद्धतीची बरोबर वाक्यरचना आपल्याला आता शोधायची आहे. आपण 2 ऑप्शन्स एलिमिनेट केलेले आहेत. आता इथे बघायचं, सेंटेन्स ए जे आहे त्यामध्ये व्हाय नंतर यूचा वापर झालेला आहे आणि सेंटेन्स सी जे आहे यामध्ये व्हाय नंतर हेल्पिंग वर्ब वापरलं गेलं आहे. ठीक आहे. वर हे हेल्पिंग वर्ब आहे त्यामुळे आपल्याला हे वाक्य बरोबर आहे असं सांगावं लागेल. 56चा आन्सर असणार आहे थर्ड. ठीक आहे. इथे ही वाक्यरचना चुकीची झालेली आहे म्हणून आपण हे आन्सर कन्सिडर करणार नाही. पुढचं आहे, इफ इट वॉजंट सो ट्रॅजिक इट वुड बी डॅश. कम्प्लीट द सेंटेन्स चुझिंग द करेक्ट अँटोनिम. विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. आता ट्रॅजिक म्हणजे काय, दुःखद, बरोबर. एखादी गोष्ट असते जी आपल्याला खूप दुःखद वाटते, व्हेरी सॅड. आपण ट्रॅजेडी क्वीन वगैरे असे शब्द ऐकलेले असतात, बरोबर. म्हणजे जे काही मराठी हिरोईन्स वगैरे होते आहेत 1-2 नावं, त्यांना आपण ट्रॅजिक क्वीन म्हणतो किंवा ट्रॅजेडी क्वीन म्हणतो. हे सतत दुःखद असणारे असतात. मग यांना आपण इथे जर ट्रॅजिक म्हणजे दुःख किंवा त्रास असं म्हणत असेल तर आपल्याला इथे ऑप्शन्स वाचल्यावर लगेच कळलं असतं की कॉमिक हा शब्द आपल्यासाठी अँटोनिम आहे, कारण कॉमिकचा अर्थ असतो विनोदी. तरी सुद्धा आपण बाकीचे जर शब्द बघितले तर इडिओटिक म्हणजे मूर्खासारखं, फुलिश म्हणजे सुद्धा मूर्खासारखंच किंवा रिडिक्युलस म्हणजे सुद्धा मूर्खासारखंच किंवा वेड्यासारखं, विचारशून्य, अशा पद्धतीने हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत ऍक्च्युली. ठीक आहे. आणि मी तुम्हाला ज्यावेळेस PYQ अनालिसिस वनरक्षकच्या परीक्षेचं आपण केलं होतं त्यात ही ट्रिक खूप वेळा समजावून सांगितली. तिथे जे जे प्रश्न आले तिथे मी समजावून सांगितलं होतं की जेव्हा आपण एखादा अँटोनिम, सिनोनिम याबद्दल अभ्यास करतो त्यावेळेस या शब्दांमध्ये एकापेक्षा जास्त ऑप्शन्स जे असतात हे आपल्याला आयदर सिमिलर दिलेले असतात किंवा ते वेगळेच आहेत ज्यांचा एकामेकांमध्ये सिमिलॅरिटी दिसते. जर तुम्ही इडिओटिक आणि फुलिश विचार केलात तर ह्या दोघांचा अर्थ सेम निघतो. त्यामुळे हे ऑप्शन्स नसणार हे कन्फर्म. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, मी आता जे सांगते हे खूप महत्वाचं आहे, थोडं विचारपूर्वक बघा. इडिओटिक म्हणजे सुद्धा जर मूर्खासारखं, फुलिश म्हणजे सुद्धा जर मूर्खासारखं असेल तर हे 2 ऑप्शन्स एकाच प्रश्नाचं उत्तर असू शकतात का? नाही. मग आता आपल्याकडे 2च ऑप्शन्स राहतात आणि इथे आपल्याला ट्रॅजिक हे दुःखद म्हणजे आहे तर विनोदी हे त्याच्या विरुद्धार्थी सापडतं. अशा वेळेस तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरून सुद्धा प्रश्नांची उत्तरं शोधू शकता. 57चा आन्सर आहे सेकंड ऑप्शन. 58 आहे, शी वॉज ऑलवेज सॉलिसिटस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट्स. ती कशाबद्दल तरी एक काळजी करत होती. ठीक आहे. वेलफेअर ऑफ द स्टुडंट्स. इथे तुम्हाला सॉलिसिटसचा अर्थ माहिती नसेल तरीही चालेल, पण आपण कसं उत्तर शोधू शकतो बघा. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइंड. शब्द दिलेला आहे सॉलिसिटस. आता इथे काय करायचं, हे जे शब्द लिहून दिलेले आहेत हे वाक्यात वापरून बघायचे आणि वाक्य अर्थपूर्ण निघतं का ते करून बघायचं. शी वॉज ऑलवेज स्ट्रॉंग अबाउट, रिलायबल अबाउट, कन्सर्न अबाउट, काइंड अबाउट. ठीक आहे. तर स्ट्रॉंग म्हणजे काय, मजबूत, कठोर. रिलायबल म्हणजे भरोसेमंद. कन्सर्न म्हणजे चिंता वाटणे किंवा काळजी वाटणे. आणि काइंड म्हणजे काय, दयाळू, करुण, अशा अर्थाने. ठीक आहे. मग इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथे आपल्याला सॉलिसिटस
ती एखाद्या गोष्टीबद्दल तिला काळजी वाटत होती किंवा एखाद्या गोष्टीबद्दल ती विचार करत होती, कल्याणासाठी विचार करत होती. म्हणजे तुम्हाला वाक्याचा अर्थ कळला असताना तर तुम्हाला हे प्रश्न आरामात सुटले असते. आणि जर इथला शब्दाचा अर्थ जरी माहिती नसेल तरी ऑप्शनमधले बाकीच्या शब्दांचे अर्थ माहिती असतात. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न टॅकल करू शकत होतात. इझी प्रश्न होता हा. 58चा आन्सर असेल सेकंड. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 59 आहे. फिल इन द करेक्ट आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्सेस दिलेली आहेत, आपण डिरेक्टली आन्सर सहितच वाचूयात. ही इज अ बायोलॉजिस्ट, म्युझिक इज द फूड ऑफ लव्ह. आता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे, हे प्रोफेशनचं नाव आहे आणि प्रोफेशनचं नाव जर आपण वापरत असू तर आर्टिकल ए किंवा ॲनचा वापर होतो. जर आपण त्या व्यक्तीबद्दल आधी मेन्शन केलेलं असतं तर दचा वापर झाला असता. दुसरी गोष्ट, जर आपण या ठिकाणी एखाद्या प्रोफेशन बद्दल कलेक्टिव्हली विचार केला असता तर मात्र आर्टिकल द वापरला असतं. फॉर एक्झाम्पल द प्रेस, द बेंच वगैरे. ठीक आहे, म्हणजे इथे आपण कलेक्टिव्हली वापरलेलं नाहीये आणि हा बायोलॉजिस्ट एकच आहे. म्हणजे कितीतरी बायोलॉजिस्ट आहेत, त्यांच्यातला हा एक आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आय एम अ डॉक्टर, आय एम अ टीचर, अशा पद्धतीचं हे सेंटेन्स होतं. त्याच्यामुळे आर्टिकल ए इथे बसतं दाखवणारा एकच ऑप्शन आहे आणि त्यावरून तुम्ही हे डिरेक्टली गेस करू शकत होता. 59चा आन्सर असणार आहे थर्ड. बाकीचं आपण नाही वाचलं तरी चालेल, पण एक माहितीसाठी सांगते, म्युझिक इज द फूड ऑफ लव्ह यासारखं आणखीन एक असतं, म्युझिक इज द लव्ह ऑफ लाईफ. क्वेश्चन नंबर 60 आहे. स्टॉईक इज अ पर्सन. आपल्याला एक वन वर्ड सबस्टिट्यूशन दिलेलं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला शोधायचं आहे. आपण आपली फास्टॅग रिव्हिजन सिरीज जी बघितलेली त्यामध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स बघितलेले, साधारण 100 वन वर्ड सबस्टिट्यूशन्स एकाच ठिकाणी आपण बघितले होते. त्यात हा शब्द क्लिअरली आपण घेतलेला आहे. स्टॉईक याचा अर्थ काय असतो? स्थितप्रज्ञ. आता स्थितप्रज्ञ व्यक्ती काय असते की ती कोणत्याही परिस्थितीमध्ये नॉर्मल राहते. ठीक आहे, इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर, म्हणजे दुःख असू देत, यातना असू देत किंवा आनंद असू देत, ती व्यक्ती फार इंटरेस्ट दाखवत नाही. इनडिफरंट म्हणजे नॉट इंटरेस्टेड. त्यानंतर पुढचं आहे हू लव्ज मॅनकाइंड. आता इथे आपल्याला उत्तर मिळत आहे, तरी पण मी बाकीचे तुम्हाला शब्द सांगते. हू लव्ज मॅनकाइंडला आपण फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणतो. ठीक आहे, हा शब्द आहे फिलॉन्थ्रॉपिस्ट. त्यानंतर जे दिलेलं आहे ऑफ सॅंग्विन डिपॉझिशन, यासाठी आपल्याकडे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ऑप्टिमिस्ट. म्हणजे तो प्रत्येक परिस्थितीमध्ये काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतो, पॉझिटिव्ह असतो, आशावादी असतो. नेक्स्ट आहे रिलक्टंट टू मिक्स्ड इन सोसायटी, म्हणजे तो स्वतःला समाजामध्ये मिक्स होण्यापासून परावृत्त करतो किंवा त्याला आवडत नाही असा व्यक्ती असतो, इंट्रोवर्ट. या प्रश्नाचं आपल्याला ऍक्च्युली उत्तर मिळालेलं होतं. क्वेश्चन नंबर 60चा आन्सर असणार आहे 1, पण तरी सुद्धा आपण बाकीचे जे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत त्यांचा पण अभ्यास केलेला आहे. कदाचित येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 61, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. द सिल्वर इज अ प्रिशियस मेटल. द वापरलेला आहे सिल्वर या मेटलच्या नावाच्या आधी. सिल्वर हे काय आहे? मटेरियल नाउन, आणि मटेरियल नाउनच्या आधी आपण आर्टिकल्सचा वापर करत नाही, त्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे, हे कन्फर्म. मग आता ए दाखवणारे आपण 2 ऑप्शन्स आहेत त्यांच्याबद्दल विचार करू, बाकीचे एलिमिनेट करून टाकू. आता आपल्याला फक्त बी सेंटेन्स एकदा व्हेरीफाय करावं लागेल. सेंटेन्स आहे ही इज स्टडिंग इन द युनिव्हर्सिटी. आता आपल्याला माहिती नाहीये की या युनिव्हर्सिटीचं नाव काय आहे किंवा याच्याबद्दल आधी काही मेन्शन केलेलं नाहीये, आणि युनिव्हर्सिटीचा उच्चार यू वरून होतो, म्हणून आपल्याला इथे अ युनिव्हर्सिटी हे आर्टिकल वापरणं गरजेचं आहे. इथे द युनिव्हर्सिटीचा वापर चुकीचा आहे. आपल्याला क्वेश्चन नंबर 61चा आन्सर सिलेक्ट करताना ऑप्शन फर्स्ट सिलेक्ट करावा लागेल, कारण दोन्ही ठिकाणी आर्टिकल्सचा वापर चुकलेला आहे. थर्ड सेंटेन्स वाचण्याची गरज नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, लास्ट हे एक ऑर्डिनल आहे आणि ऑर्डिनल्सच्या आधी कंपल्सरी आर्टिकल दचा वापर होत असतो. हा रूल इथे कव्हर झालेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इनकरेक्ट. आपल्याला परत एकदा इनकरेक्टच विचारलेला आहे. इट इज नथिंग एल्स दॅन ॲरोगन्स. इट इज नथिंग एल्स बट ॲरोगन्स. एल्सच्या वाक्यामध्ये आपण दॅनचा वापर करत नाही तर बटचा वापर करतो, त्याच्यामुळे हे सेंटेन्स चुकलेलं आहे. त्यामुळे मग आपण ए इनकरेक्ट आणि बी करेक्ट असा हा जो फर्स्ट ऑप्शन तो कन्सिडर करूयात. क्वेश्चन नंबर 62चा आन्सर असेल फर्स्ट. पुढचा प्रश्न आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम इज इनकरेक्ट. सेंटेन्सेस वाचावे लागतील. आय शॅल से दिस ऑन हर फेस. आय शॅल से दिस टू हर फेस. आता ज्या वेळेस आपण एखाद्याच्या तोंडावर बोलू असं म्हणतो त्यावेळेस इथे आपल्याला टू हर फेस असं वापरण्याची एक पद्धत असते. ऍक्च्युली एक इडम कशी आहे, टू टेल टू वन्स फेस, म्हणजे एखाद्याच्या तोंडावर बोलणे. टू प्रिपोजिशनचा वापर होत असतो. बी करेक्ट आहे. मग बी करेक्ट आहे सांगणारा आपल्याकडे फोर्थ ऑप्शन आहे. 63चा आन्सर असेल आन्सर ऑप्शन फोर्थ. क्वेश्चन नंबर 64 आहे. इट
हॅज बीन रेनिंग सिन्स 8 o'clock this morning. या प्रश्नाची जे ऑप्शन्स आहेत ते थोडेसे संदिग्ध आहेत, कारण इथे मला एक्झॅक्ट ऑप्शन मिळत नाहीये उत्तर म्हणून, त्यामुळे मे बी हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. इथे आपल्याला टेन्स कोणता आहे ते विचारलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण हॅज बीन आणि VING फॉर्म असा वापर करत असतो त्यावेळेस तो परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असतो. ज्यावेळेस आपण टेन्स कोणता विचारतो त्यावेळेस प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर हे 3 असतात आणि त्यांचे मग सब टाइप्स असतात परफेक्ट कंटिन्युअस किंवा मग सिम्पल. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला प्रेझेंट टेन्सचं उत्तर शोधायचं होतं. कंटिन्युअस टेन्सला ऍक्च्युली आपण प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतो, कारण इथे क्रिया चालू आहे असं दाखवलेलं असतं, पण इथे असं काही ऑप्शन दिसत नाहीये. ऑप्शन्समध्ये प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ प्रेझेंट टेन्स म्हटलेलं आहे, पास्ट फॉर्म ऑफ द परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रोग्रेसिव्ह फॉर्म ऑफ द परफेक्ट टेन्स. प्रेझेंट दाखवणारे 2च ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत आणि त्यामध्ये प्रोग्रेसिव्हच्या आधी आपल्याला परफेक्ट हा शब्द सुद्धा पाहिजे होता, यामुळे मला याचं उत्तर सांगता येत नाही. क्वेश्चन नंबर 64 मे बी कॅन्सल होऊ शकतो. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 65, सबऑर्डिनेट डॅश द ऑर्डर्स ऑफ देअर सुपेरियर्स. इथे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे फ्रेझल वर्ब्सचा आणि आधीच्या परीक्षांचं जर तुम्ही अनालिसिस केलेलं असेल तर कॅरी हा शब्द वेगवेगळ्या प्रिपोजिशन्सचा वापर करून, म्हणजे ऑन असेल, आउट असेल किंवा मग ऑफ, अवे असे काही वेगवेगळे प्रिपोजिशन्स वापरून मग आपण ते वाक्यामध्ये वापरलेले असतात आणि ह्यांना म्हणायचं असतं फ्रेझल वर्ब्स. आणि हे प्रश्न आतापर्यंत आलेले दिसतात. सबऑर्डिनेट जे असतात ते मोठ्यांचे किंवा जे सुपेरियर्स आहेत, ज्येष्ठ आहेत आपल्यामध्ये हायरार्कीमध्ये, त्यांच्या ऑर्डर्स फॉलो करतात किंवा त्यांनी जे सांगितलेलं आहे ते काम करतात, असं या वाक्याचा अर्थ आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, कॅरी ऑनचा अर्थ असतो कंटिन्यू, म्हणजे एखादी गोष्ट चालू ठेवणे. कॅरी ऑफचा अर्थ असतो एखाद्याची हत्या करणे, टू किल समवन. कॅरी आउटचा अर्थ असतो टू परफॉर्म, म्हणजे जे सांगितलेलं आहे ते करणे. ठीक आहे, कृती करणे. कॅरी वेट असं काही आपल्याला फ्रेझल वर्ब आढळत नाही, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे सेकंड ऑप्शन. 65चा आन्सर सेकंड असू शकतं. पुढचा प्रश्न बघूयात. रीड द सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ द टू इज इनकरेक्ट और करेक्ट फ्रॉम द गिवन ऑप्शन्स बिलो. द इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे फॉर द डॅमेजेस टू माय स्कूटर. द इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे फॉर द डॅमेज टू माय स्कूटर. इथे आपण डॅमेज हा शब्द वापरलेला आहे आणि ज्या वेळेस आपण डॅमेज हा शब्द एकवचनी वापरतो, म्हणजे जर हा सिंग्युलर असेल तर इथे आपण एखादी इंजुरी झालेली आहे किंवा काहीतरी नुकसान झालेलं आहे असं म्हणतो. ठीक आहे, आणि ज्या वेळेस आपण डॅमेजेस हा शब्द वापरतो त्यावेळेस त्याचा अर्थ असतो नुकसान भरपाई. डॅमेजेस ज्यावेळेस आपण प्लुरलमध्ये वापरतो त्यावेळेस त्याचा अर्थ काय असतो, नुकसान भरपाई. आता हा द इन्शुरन्स कंपनी शब्द जो आहे यामुळे या प्रश्नामध्ये थोडंसं कन्फ्युजन वाढलेलं आहे, पण इथे काहीच गरज नाही ऍक्च्युली कन्फ्यूज व्हायची, कारण हॅज टू पे फॉर हा शब्द आपल्याला इथे महत्वाचा आहे. इन्शुरन्स कंपनीला भरावं लागेल कशासाठी, डॅमेज टू माय स्कूटर, म्हणजे माझ्या गाडीचं जे नुकसान झालेलं आहे ते इन्शुरन्स कंपनीनं भरून देणं गरजेचं आहे. जर इथे हा फॉर शब्द आला नसता तर पहिलं वाक्य सुद्धा बरोबर आलं असतं. कसं असतं, पे डॅमेजेस किंवा मग कव्हर डॅमेजेस असा इन्शुरन्समध्ये आपण शब्द वापरतो. डॅमेजेसचा अर्थ असतो नुकसान भरपाई किंवा देय रक्कम. आपण एखाद्या विमा काढल्यानंतर वगैरे जी आपली काही रक्कम असेल त्याला म्हणायचं असतं डॅमेजेस. ठीक आहे, आणि इथे आपल्याला डॅमेजेसचा इथं वापर केलेला दिसत आहे, मात्र याच्या आधी फॉर हे झालेलं आहे आणि पुढे वाक्याचा अर्थ जरी वाचलात तरी डॅमेजेस टू माय स्कूटर म्हणजे माझ्या गाडीचं जे नुकसान झालेलं आहे. इथे आपल्याला नुकसान भरपाई शब्दापेक्षा नुकसान हा शब्द पाहिजे होता आणि ते फक्त आन्सर जे सेकंड बी सेंटेन्स दिलेलं आहे त्यातच फॉलो होतं, त्यामुळे ए इज इनकरेक्ट, बी करेक्ट असा जो ऑप्शन आहे हा मी आन्सर म्हणून सिलेक्ट करू शकते. माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या नॉलेजप्रमाणे 66चा आन्सर फर्स्ट हे उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघूयात. हा जो प्रश्न आहे हा आहे होमोनिम्सचा. आपण होमोनिम्सचा अभ्यास आपल्या लेक्चर्समध्ये केलेला आहे. डेली एक्सप्लेनेशनचे जे सिरीज आहेत, ऍक्च्युली कसं आहे, चॅनलला व्हिजिट करायचं, जिथे चॅनलचा लोगो आहे तिथे तुम्ही टच करता, त्यानंतर चॅनलच्या होमपेजवर जाता, तिथे तुम्हाला व्हिडिओज आहेत, प्लेलिस्ट आहे, शॉर्ट्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला जो पार्ट बघायचा आहे तो तुम्ही बघू शकता. आपले जे प्लेलिस्ट आहेत त्यामध्ये आपले सगळे लेक्चर्स आतापर्यंतचे मी सेग्रिगेट करून ठेवलेले आहेत. तुमच्या अभ्यासासाठी ते तुम्हाला हेल्पफुल ठरतील. या सेंटेन्समध्ये आपल्याला एक विचारलेलं आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. सेंटेन्सेस वाचूयात आपण. दे रिसिव्ड 100 बेल्स ऑफ कॉटन.
ही वॉज रिलीज्ड ऑन बेल. द पिऊन रिंग्स द बेल ॲट 5 PM. या पहिल्या वाक्यात वापरलेले जे बेल आहे त्याचा अर्थ असतो गठ्ठा, म्हणजे एखाद्या वस्तूचा समूह जो एकावर एक लादलेला आहे आणि खूप आवळून जोरात बांधलेला आहे, अशा पद्धतीने बेल या ठिकाणी तो सुटला म्हणजे त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर बेल हा शब्द इथे त्यांनी वाजवलं, घंटा वाजवतात, आणि बेल BELL असा हा शब्द आहे. त्यामुळे इथे जे स्पेलिंग वापरलेलं आहे हे चुकलेलं आहे. मग सेंटेन्स सी आपल्यासाठी इनकरेक्ट आहे. मग सी करेक्ट आहे असं म्हणणारे ऑप्शन्स आपण पहिल्यांदा एलिमिनेट करायचे. मग आता ओनली ए इज करेक्ट का मग ए अँड बी आर करेक्ट, यासाठी बघितलं तर दोन्ही ठिकाणी ही वाक्य बरोबर दिसतात आणि आपला आन्सर आपण लिहूयात. 67चा आन्सर असेल सेकंड. पुढचा प्रश्न बघूयात. Read the following sentences carefully and find out the correct answer from the options below. John is my cousin brother. John is my cousin. Cousin हा शब्द ज्यावेळेस आपण कसं असतं सिबलिंग हा शब्द ॲक्च्युली भावंड जे आपण सख्खे बहीण भाऊ आहे त्यांच्यासाठी वापरतात, आणि कझिन जे असतात हे आपण मावशीची मुलं किंवा मग काकांची मुलं, आत्याची मुलं, मामाची मुलं, हे सगळ्यांसाठी आपण कझिन हा शब्द वापरतो. कझिन म्हणजे आपलं भावंडच असतं ते, पण यामध्ये आपण कझिन सिस्टर किंवा कझिन ब्रदर असं काहीही वापरत नाही. त्यामुळे इथे आपण जे कझिन ब्रदर वापरलेलं आहे हे चुकलं. त्यामुळे ए सेंटेन्स इनकरेक्ट आहे. मग ए सेंटेन्स इनकरेक्ट आहे हे सांगणारे आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, ठीक आहे. पण मग बी सेंटेन्सचा जर विचार केला तर आपल्याला जॉन इज माय कझिन हे बरोबर दिसत आहे, म्हणून आपण फर्स्ट आपला ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करूयात, कारण बी सेंटेन्स करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 68चा आन्सर असेल फर्स्ट. पुढचा प्रश्न काय आहे ते बघूयात. द मीनिंग ऑफ द वर्ड लेझिस फेअरी इज एक्सप्रेस्ड बाय द फ्रेज. आता लेझिस फेअरी म्हणजे काय? हस्तक्षेप न करणे, कोणताही हस्तक्षेप न करणे. हा प्रश्न तुम्ही किंवा हा शब्द तुम्ही पॉलिटीमध्ये ऐकला असेल, इकॉनॉमिक्समध्ये ऐकला असेल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा अभ्यास करत असता त्यावेळेस मराठीतून जरी अभ्यास केला तरी ब्रॅकेटमध्ये हे शब्द दिलेले आहेत. आपण जी रेफरन्स बुक्स वापरत आहे ना त्यांच्यामध्ये हा शब्द दिलेला आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं होतं, कारण तुमचा पॉलिटीचा पण अभ्यास असतो यासोबतच. त्यामुळे आपण जर ह्याचं आन्सर्स गेस केले, ऑप्शन्स बघितले तर कॅपेबल ऑफ बिईंग क्लिअरली रेड, कॅपेबल ऑफ बिईंग क्लिअरली हर्ड, नॉन इंटरफेरन्स कोणताही हस्तक्षेप न असणे म्हणजे नॉन इंटरफेरन्स. त्याच्यामुळे 69चा आन्सर थर्ड हेच असायला पाहिजे. 64 मध्ये दिलेलं आहे द गव्हर्नमेंट ऑफ अ फ्यू सिलेक्ट पीपल. याला ॲक्च्युली ऑलिगार्की असा शब्द आहे आणि हा वेगळा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, हे याचा आन्सर नाही. फॉरेन फ्रेजेस जे आहेत, फॉरेन वर्ड्स जे आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, कारण ग्रुप बीच्या परीक्षांमध्ये याचं सुद्धा प्रमाण आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. Question number 70. Choose the option showing the correct meaning of the underlined words. आता या ठिकाणी the road winds up the mountain. The campaign was winding down. He is still trying to get his wind back. आपण ज्यावेळेस WIND हा शब्द लिहितो यावेळेस त्याचे दोन उच्चार करतो आपण. एक असतो विंड आणि दुसरा आहे वाइंड. ज्यावेळेस आपण वाइंड हे व्हर्ब म्हणून वापरतो, वाइंड अप असेल, वाइंड डाऊन असेल, त्यावेळेस आपल्याला इथे हे व्हर्ब म्हणून कन्सिडर केलेलं आहे इतकं कळतं. सेकंड सेंटेन्स वाचल्यानंतर तुम्हाला गेस करायला सोपं पडलं असतं. इथे काय म्हटलेलं आहे? द कॅम्पेन वॉज वाइंडिंग डाऊन, म्हणजे कॅम्पेन संपत आलेलं होतं. मग आता बी साठी आपण आन्सर शोधायचं. केम टू अन एंड आणि कन्क्लूड ह्या दोन्ही अर्थाने आपण ते वापरू शकतो. त्याच्यामुळे सेकंड आणि फोर्थ ऑप्शन आपण पहिल्यांदा एलिमिनेट करून घेऊयात. त्यानंतर तुम्ही दोन्ही पद्धतीने जाऊ शकता. ऍक्च्युली आता कसं असतं परीक्षेमध्ये आपण ज्या पद्धतीने विचार करतो, जिथे फोकस करतो तिथून आपलं आन्सर आपल्याला मिळतं. तुम्ही जर वाइंड्स अप साठी ए साठी शोधलं तर ए म्हणजे टर्न्स, ठीक आहे, म्हणजे वळणं असणे, नागमोडी रस्ता असणे, आणि ए म्हणजे इरिटेट्स, म्हणजे इथे आपल्याला इरिटेट करतो का? आता रोड माउंटनला इरिटेट करतो का? इतकं म्हणजे लॉजिक आहे याच्यामध्ये, थोडा कॉमन सेन्सचा भाग आहे. हे काही याचा आन्सर नसणार आहे. पण दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ब्रेथ. इथे हा शब्द ब्रीद आहे. ब्रीद वाक्य म्हणतो ना तसा उच्चार करायचा ज्यावेळेस हे व्हर्ब असतं आणि ही ऍक्शन आहे श्वसनाची. श्वसन क्रिया याला आपण ब्रीद म्हणतो, आणि ब्रेथ म्हणजे श्वास. ब्रेथ म्हणजे काय? आपण जी हवा आत घेतो ती. इथे आपल्याला फक्त विंड या शब्दाखाली अंडरलाईन दिसतं. हे पण खूप म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात, लक्षात आल्या पाहिजेत आपल्याला. विंड या शब्दासाठी आपल्याला हे नाऊन आहे तर आपल्याला इथे नाऊनचाच एखादा वापर झालेला असला पाहिजे होता, व्हर्ब नको होतं. आणि त्यावरून म्हणजे 2-3 मेथड्स आता मी सांगितल्या, पद्धती सांगितल्या तुम्हाला, त्यावरून क्वेश्चन नंबर 70चा आन्सर फर्स्ट ऑप्शन असू शकतो. पुढचा प्रश्न बघूयात. आजच्या एक्सप्लेनेशनमध्ये आपण पॅसेजवरचे प्रश्न बघत नाहीये. जर तुम्हाला त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवते. क्वेश्चन नंबर 76. देअर
वॉज नो वुमन प्रेझेंट बट वेप्ट ॲट द न्यूज. म्हणजे अशी एकही महिला नव्हती की जी ती बातमी ऐकल्यानंतर किंवा ती घटना ऐकल्यानंतर रडली नाही. या ठिकाणी आता आपल्याला एक कंजंक्शन जे बट दिसत आहे यावरून हे कोऑर्डिनेटिंग क्लॉज असू शकतं असं वाटेल, पण ॲक्च्युली हे उत्तर नसेल. ठीक आहे, आपण इथे बटचा वापर केलेला आहे आणि हे सेंटेन्स कसलं आहे, देअर नोचं. देअर नोच्या सेंटेन्सेसमध्ये किंवा देअर नो, देअर नॉट अशी काही सेंटेन्सेस असतील तर त्या ठिकाणी आपण जे बट हे कंजंक्शन वापरलेलं असतं ते ॲक्च्युली रिलेटिव्ह प्रोनाऊनचं काम करतं आणि रिलेटिव्ह प्रोनाऊन्सला आपण रिलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह सुद्धा म्हणतो. त्यामुळे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे. क्वेश्चन नंबर 76चा आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन सेकंड. पुढचा प्रश्न आहे, रीड द सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम इज इनकरेक्ट. हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. द थीफ हिड हिमसेल्फ इन अ शेड. द थीफ हिड इन अ शेड. या ठिकाणी आपण हिमसेल्फचा वापर केलेला आहे आणि एका ठिकाणी हिमसेल्फ हा शब्द वापरलेला नाही. हे इतकंच तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हिमसेल्फ हे काय आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आणि काही शब्द असतात त्यांच्यानंतर आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स वापरावे लागत नाहीत. फॉर एक्झाम्पल हिड असेल, कीप असेल किंवा मग क्वालिफाय, त्यानंतर टर्न, असे आणखीन आहेत काही वर्ब्स ज्यांच्यानंतर आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर करत नाही. त्यामुळे सेंटेन्स एक इनकरेक्ट आहे. तो शेडमध्ये लपला असं आपल्याला म्हणायचं आहे, त्याने स्वतःला शेडमध्ये लपवलं असं नाही. त्यामुळे ए सेंटेन्स चुकीचं असेल आणि त्यासाठी आपला आन्सर काय असेल, 77चं थर्ड. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. आपला हा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, आय एम अ ग्रॅमरियन. आता एक महत्वाची गोष्ट, इथे आपल्याला क्वेश्चन टॅग विचारलेला आहे, टॅग क्वेश्चन बरोबर. क्वेश्चन टॅगचे रूल्स मी काय काय सांगितलेले, दिलेल्या जे मेन वाक्य आहे त्याच्यानंतर कॉमा असतो आणि जर पुढचं जे काही आपण हेल्पिंग वर्ब वापरत आहे, मोडल वापरत आहे, हे नेहमी ॲपॉस्ट्रॉफीमध्ये असतं. हे कधीही आपण बघितलं तर तिथे ॲपॉस्ट्रॉफी कंपल्सरी असते. मग एम आय आणि एम आय नॉटमध्ये आपल्याला ॲपॉस्ट्रॉफी दिसत नाही. मग दोन्हीपैकी आता काय वापरायचं, आणि त्याचं उत्तर आहे आय सोबत नेहमी आरंटचाच वापर होतो. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला हे बरोबर आहे असं कन्सिडर करायचं आहे. 79चं उत्तर असेल सेकंड. हे कन्फर्म उत्तर आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. हा आपला शेवटचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स और सेंटेन्सेस. तुम्ही जर माझी कंडिशनल सेंटेन्सेसची सिरीज बघितली असती आणि मग तुम्ही परीक्षेला गेला असतात तर तुम्हाला हा प्रश्न खूप इझिली सुटला असता. सध्या आपण याच्यावरती भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. फर्स्ट सेंटेन्स काय आहे, इफ इट रेन्स वी वुड स्टे इनडोर्स. आता इथे V1चा वापर झालेला आहे तर इथे आपल्याला सिंपल फ्युचर वापरायला पाहिजे होतं किंवा सिंपल एखादा मॉडेल वापरायला पाहिजे होतं. इथे वुडचा वापर होत नाही. मग ए इनकरेक्ट आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, करेक्ट. सेकंड आहे, इफ द थीफ वुड केम इन टू माय रूम आय वुड हिट हिम. इथे वुड नंतर V1चा वापर झालेला आहे तर पहिल्या सेंटेन्समध्ये आपल्याला V2चा वापर करणं गरजेचं होतं. म्हणजे वाक्य असं असायला पाहिजे होतं, इफ द थीफ केम इन टू माय रूम, म्हणजे जर तो आला तर मी असं करेल. ठीक आहे, म्हणजे मी त्याला मारेन. आणि त्याच्यामुळे बी सेंटेन्स करेक्ट आहे. मग बी सेंटेन्स करेक्ट आहे सांगणारे दोन ऑप्शन्स आहेत, पण तरीही सी सेंटेन्स वाचावं लागेल, त्याशिवाय उत्तर मिळत नाही. इफ यू हॅड कम, इथे हॅड नंतर कमचा वापर झालेला आहे आणि हे सेम सेंटेन्स आपण आपल्या कंडिशनल सेंटेन्सच्या सिरीजमध्ये कव्हर अप केलेलं होतं. तिथे मी तुम्हाला कम, केम, कम ह्यावरून तुम्ही हे V3 आहे का काय ते ओळखू शकत होतात हे सांगितलेलं. हॅड नंतर कम हे V3चा वापर करून वापरलेलं आहे आणि हे सेंटेन्स करेक्ट आहे. या ठिकाणी आपल्याला जे पुढचं पार्ट आहे ते बघत असताना वुडचा वापर केलेला दिसतो म्हणजे पास्ट आहे, त्यानंतर हॅव आहे आणि गॉट म्हणजे V3 आहे. सो ही वाक्यरचना आपली परफेक्ट आहे, करेक्ट आहे. त्यामुळे आपला आन्सर काय असेल, फोर्थ ऑप्शन. क्वेश्चन नंबर 80चा आन्सर असणार आहे फोर्थ. आयोगाचा आजचा झालेला पेपर आपण सोडवण्याचा तर प्रयत्न पूर्ण केलेला आहे. अजून आयोगाची ऑफिशियल आन्सर की आलेली नाही, त्यामुळे जर त्यामध्ये काही बदल झाला तर याची उत्तरे चुकू शकतात. पण एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू असावा, एक आयडिया असावी की आपल्याला साधारण किती बरोबर प्रश्न येऊ शकतात, त्यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे. जर कोणत्याही प्रश्नाच्या उत्तराबद्दल तुम्हाला काही सजेशन असेल तर ते तुम्ही मला टेलिग्रामवरती सांगू शकता. टेलिग्रामला आपलं चॅनल आहे आणि त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला आपल्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी लिंक अवेलेबल आहे. तुम्ही जर बायोमध्ये गेलात चॅनलच्या होम पेजवरती तर तिथे तुम्हाला एक लिंक येईल ग्रामर सेंटरची, तिथे तुम्ही मला मेसेज करून सांगू शकता. त्याचबरोबर आता 5 नोव्हेंबरची परीक्षा आहे आणि ग्रुप सी ची मुख्य परीक्षा सुद्धा असणार आहे. तिथे तुम्हाला कोणत्या पद्धतीचे प्रश्न बघायचे आहेत, PYQ मध्ये कोणत्या टॉपिकवरती प्रश्न जास्त बघायचे आहेत हे मला तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये सांगा. उद्यापासून आपण व्हॉइसची सिरीज चालू करत आहे आणि त्यामध्ये सुद्धा बेसिकपासून अभ्यास केलेला असेल, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपले जे नेक्स्ट व्हिडिओज अपलोड होतात ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.